नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 18 जून 2025। तर आपला पुढील हवामान अंदाज 30 तारखेपर्यंतचा। या कालावधीमध्ये पावसाचे प्रमाण कोणत्या भागामध्ये कमी किंवा अधिक किंवा कोणत्या भागामध्ये पावसामध्ये खंड पडणार आहे आपण या अंदाजामध्ये आज पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आज कोकण विभागामध्ये पाहणार आहोत आपण पाऊस। तर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि ह्या समुद्र किनारपट्टी या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये मुंबई आणि पालघर आणि गुजरातचा भाग, इकडे जे नाशिकच्या पश्चिम भागामध्ये गुजरातमध्ये मात्र पावसाची शक्यता आहे। 2 दिवसामध्ये 18 आणि 19 तारखेला तिथे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे। पण तसं जर पाहिलं आपण तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे 2 दिवसामध्ये। आणि नगर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडणार आहे या 2 दिवसामध्ये। ढगाळ वातावरण दिसून येणार आहे त्यामध्ये। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण जे आहे अत्यंत कमी राहणार आहे। त्यामध्ये तुरळक ठिकाणीच हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये। एकच जर पाहिलं आपण तर पुणे विभागामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्येच पावसाचे प्रमाण थोडेफार प्रमाणात हलक्या स्वरूपाचे असणार, हलका ते मध्यम। तर पुणे विभागामध्ये सुद्धा हलक्या तुरळक ठिकाणी पाऊस स्वरूप असणार। आणि नगर जिल्ह्यामध्ये अकोला, संगमनेर या नगर जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे या भागामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पावसाची शक्यता आहे या 2 दिवसामध्ये। पण नगरचा जो जामखेड म्हणजे नगरचा जो बीड आणि धाराशिव लागत जे तालुके आहेत त्यामध्ये मात्र जामखेड, कर्जत, श्रीगोंदा आणि पाथर्डी, नेवासा, राहुरी या तालुक्यामध्ये मात्र हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या इतर जर पाहिलं तर आपण पश्चिम भागापेक्षा या भागामध्ये अत्यंत पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे या 2 दिवसामध्ये। त्यानंतर मात्र 2 दिवसाच्या नंतर ह्या भागामध्ये मात्र पाऊस अत्यंत अचूकपणे कमी होणार आहे, म्हणजे 20 पासून पुढे अचूकपणे पाऊसच कमी होणार आहे या भागामध्ये सुद्धा। आणि नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण एकूण जर पाहिलं तर 20 पासून पुढे अत्यंत कमी होणार आहे। त्यामध्ये पावसाचे प्रमाण नगर जिल्ह्यामध्ये फक्त पश्चिम भागामध्येच पावसाचे प्रमाण राहण्याची शक्यता आहे, होती हलक्या स्वरूपामध्ये। तर नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवसामध्ये नाशिकचा जो पश्चिम भाग आहे यामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे, हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये सुरांगणा, पेठण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण, साठाणा आणि चांदवड या भागामध्ये मात्र नाशिक या भागामध्ये मात्र हलका ते मध्यम तर काही 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे। पण जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सुरांगणा, पेठ आणि कळवण ह्या साठाणा ह्या भागामध्येच पावसाची 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पण नाशिकचा जो पूर्व भाग आहे त्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण जे अत्यंत कमी होण्याची शक्यता आहे। तर तुम्हाला शेतकरी एक विनंती आहे की जे आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ जे आहेत आपण प्रत्यक्ष कोणत्या भागामध्ये कमी किंवा अधिक पाऊस पडणार किंवा हलका किंवा मध्यम पाऊस पडणार आपण प्रत्यक्ष अंदाजाच्या मार्फत तुम्हाला नकाशाच्या मार्फत दाखवत आहोत आपण। त्यामुळे थोडाफार व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण हा व्हिडिओ आहे तुम्ही संपूर्ण पहा की जेणेकरून तुमच्या भागामध्ये पुढील पाऊस कसा राहणार आहे तुम्हाला समजेल आणि त्यानुसार तुम्हाला पेरणीचे नियोजन करता येईल। तर धुळे आणि नंदुरबार जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस या 2-3 दिवसामध्ये पण सुरूच राहणार आहे या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये। त्यामध्ये धडगाव, ताळोदा, शहादा या तालुक्यामध्ये आणि नवापूर या तालुक्यामध्ये मात्र जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या 2 दिवसामध्ये। त्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। पण जळगाव जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी राहणार आहे। त्यामध्ये धुळे जिल्ह्याच्या तुलनेने त्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पण त्यामध्ये चोपडा, भुसावळ आणि बोधखेड या भागामध्ये मात्र जळगाव जिल्ह्याच्या भागामध्ये मात्र पाऊस 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडू शकतो। पण चाळीसगाव आणि छत्रपती संभाजी लगत जे तालुके आहेत त्या भागामध्ये मात्र पावसाचे प्रमाण जे आहे थोडेफार कमी दिसून येणार आहे। आता आपण मराठवाड्याकडे बोलू तर मराठवाड्यामध्ये जर पाहिलं आपण तर धाराशिव जिल्हा हा मे महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडलेला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा। आणि आता धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र पेरणी योग्य पुढे पाऊस आहे का नाही किंवा पेरणी केली तर तिथे शेतकऱ्यांना आपला पाऊस पुढे आहे का नाही। त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा, भूम, बार्शी, तुळजापूर या भागामध्ये मात्र पाऊस थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस सुरूच राहील 2-4 दिवसाच्या अंतराने ह्या भागामध्ये, म्हणजे बार्शी आणि परांडा या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये हलक्या स्वरूपामध्ये। पण जो धाराशिवचा जो पूर्वेचा भाग आहे त्यामध्ये तुळजापूर पासून पूर्वेचा भाग या भागामध्ये म्हणजे लोहा, उमरखेड, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव
या तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण जे आहे अत्यंत कमी होणार आहे. त्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे तिथे पाऊस नसल्याचं जमा फक्त तिथे म्हणजे एखाद्या वेळेस 10-12 दिवसामध्ये काही काही गावामध्ये एक सुद्धा पाऊस पडणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणजे सर्वदूर तिथे पाऊस सुद्धा नाही. लातूर जिल्हा, आता लातूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये हा पाऊस जे पडलेला आहे 7-8 दिवसापूर्वी पाऊस पडलेला आहे. ते लातूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्हा या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पण आता लातूर जिल्ह्यामध्ये इथून पुढे सुद्धा पावसाचे प्रमाण जे आहे ते कमीच राहणार आहे. त्यामध्ये रेणापूर तालुका, अहमदपूर तालुका, त्यामध्ये शिरूर, उदगीर, जळकोट, देवणी, निलंगा, औसा या तालुक्यामध्ये मात्र हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता. त्यामध्ये एका गावाला पाऊस पडला तर दुसऱ्या गावाला पाऊस पडणार नाही. म्हणजे तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता. एकंदर पाहिलं आपण तर या 30 तारखेपर्यंत फक्त 2-3 पावसाची शक्यता म्हणजे मोठ्या स्वरूपामध्ये सर्वदूर स्वरूपामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. तिथं सुद्धा पेरणी करणं थोड्याफार प्रमाणामध्ये काही ठिकाणी धोक्याचं होऊ शकतं, तर काही ठिकाणी साध लक होऊ शकते की पेरणी केली तर एखाद्या ठिकाणी फक्तच पाऊस पडू शकतो. म्हणजे पेरणी केलेली आहे त्या भागात ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे तिथे मात्र थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला तर त्याला मदत होऊ शकते. पण ज्या भागामध्ये पेरणी झालेली नाही आणि पुढच्या पावसावर अवलंबून जर पेरणी करायची असेल तिथे मात्र पेरणी धोक्याची होऊ शकते. लातूर जिल्ह्यामध्ये आता बीड जिल्ह्यामध्ये गेवराई, पाटोदा, आष्टी, माजलगाव, वडवणी, धारूर, केज, अंबाजोगाई, परळी या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहणार आहे. म्हणजेच सुसाट्याचा वारा आणि ढगच फक्त दिसून येतील ह्या भागामध्ये. पण पावसाचे स्वरूप जे आहे अत्यंत कमी राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर आता परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाथरी तालुका, मानवत, सेलू, जिंतूर, परभणी आणि त्याचबरोबर पूर्णा, गंगाखेड या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहणार आहे आणि परभणी कमी राहणार आहे. जालना लाईट गेली मध्येच त्याच्यामुळे व्हिडिओ बंद झालेला होता. तर आता जालना जिल्हा अंदाज. तर जालना जिल्ह्यामध्ये जर पाहिजे आपण तर भोकरदन, जाफराबाद आणि बदनापूर या तालुक्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मध्य प्रदेशला पाऊस सुरू होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून या तालुक्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये 2-3 पाऊस हलक्या स्वरूपाच्या पडण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये. पण जालना जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये आंबड, घनसावंगी आणि परतूर, मंठा या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचे 1-2च पावसाची शक्यता आहे. पण त्या तुलनेने जालना जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये मात्र त्या तालुक्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये म्हणजे त्या तुलनेने थोडीफार पावसाची शक्यता जास्त आहे त्यामध्ये. कारण इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त. बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर आपण आता हिंगोली जिल्हा पाहू, मराठवाड्यात राहिलेला. हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता अत्यंत पावसाचे प्रमाण जे आहे कमी राहणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर वसमत, आमडा, कळमनुरी, सेनगाव या तालुक्यामध्ये सुद्धा अत्यंत 1-2च पावसाची एकदम तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता काहीतरी ह्या 10-12 दिवसामध्ये. तिथं पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये. तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता जी आहे ती पावसाची शक्यता अत्यंत कमी प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये हदगाव, अर्धापूर, भोकरदन, लोहा, मुखेड, नायगाव आणि ह्या तालुक्यामध्ये कमी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये धर्माबाद म्हणजे एकच जर पाहिलं तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्येच पावसाचे प्रमाण जे अत्यंत कमी राहणार आहे. या फक्त म्हणजे की पावसाचे स्वरूप जे एकदम हलक्या स्वरूपामध्ये एका गावाला पडला किंवा एका गावाला जर पडला तर तो दुसऱ्या गावाला नाही, किंवा एका शिवारात पडला तर दुसऱ्या शिवारामध्ये पाऊस पडणार नाही, पडल्या नाही अशा परिस्थिती असा राहणार आहे. तर आता अमरावती विभागामध्ये मात्र पावसाचे प्रमाण जे आहे थोडीफार मराठवाड्यापेक्षा जास्त स्वरूपामध्ये राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जर पाहिजे तर आपण हा जो पाऊस आहे तो आता दिल्लीकडे गेलेला, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली ह्या भागामध्ये हा मान्सूनचा पाऊस गेलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मात्र पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे 30 तारखेपर्यंत. एकंदर पाहिजे तर त्यामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती, धारणी, भोशी आणि खामगाव या आणि दर्यापूर या तालुक्यामध्ये मात्र पाऊस सुरूच राहणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपण बुलढाणा जिल्ह्याचा अंदाज दिलेला आहे थोड्याफार. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जांभोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव या भागामध्ये म्हणजे शेगावचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त पाऊस दिसून येतो. दक्षिणेकडच्या भागामध्ये पाऊस आहे अत्यंत कमी प्रमाणामध्ये पाऊस राहणार आहे. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, पण तो पण पाऊस वेळेवर नसेल. वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस हा वेळेवर नसेल. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो हिंगोलीकडचा भाग आहे त्यामध्ये पुसद, उमरखेड या भागामध्ये अत्यंत स्वरूप या तालुक्यामध्ये 2 तालुक्यामध्ये अत्यंत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. तिथं सुद्धा पाऊस जे आहे सर्वदूर नसेल. तिथं जर पेरणी जर केली काही भागामध्ये तर धोक्याची पेरणी होऊ शकते, तर काही भागामध्ये थोडीफार प्रमाणात चालू शकते. एकच जर पाहिजे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा फक्त
बाबुळगाव या तालुक्यामध्ये नेर आणि बाबुळगाव आणि वणी जामणी या भागामध्येच पावसाची शक्यता जास्त आहे. त्यामध्ये तिथे 3-4 पाऊस पडू शकतात, पण पश्चिमेकडचा भाग आहे तिथे मात्र अत्यंत कमी पावसाचे प्रमाण आहे. तर आपण जर पाहतो आपण आता नागपूर विभागामध्ये मात्र पावसाचे प्रमाण आहे ते मग पाऊस सुरू राहणार आहे. तिथे मात्र पाऊस पेरणी योग्य व शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण चांगले राहण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम पण पाऊस हा 2-3 दिवसाच्या अंतराने पडण्याची शक्यता आहे, जी आपल्या शेतकऱ्यांना पाहिजे तेव्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्हा, मराठवाडा आणि मराठवाड्याचे धारूर, लातूर, नांदेड, परभणी, बीड आणि जालना, छत्रपती संभाजीनगर, नगरचा पूर्वेकडचा भाग, सोलापूर या भागामध्ये मात्र अत्यंत पावसाचे कमी राहणार आहे. इथलच्या शेतकऱ्यांना पेरणी जर केली तर काही ठिकाणी तिथे पेरणी धोक्याची होऊ शकते, तर काही ठिकाणी म्हणजे परिस्थिती अशी राहणार आहे. आभाळ तर येणार आहे, पण आभाळातून या पाऊस येणार नाही. वारे सुटणार आहे, सोसायटीचे वारे सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सोसायटीच्या वाऱ्यामुळे आभाळ टिकणार नाही आणि ते पाऊस कुठे पडला तर कुठे वरीच आधार गेला असे राहणार आहे. त्यामुळे हा पाऊस ह्या भागामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत प्रमाण राहणार आहे. तर हा व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत पाहणार. तर हा झाला आपला अंदाज. तर माऊली चिकणे हा म्हणून यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.